नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात गुड्डू आता आईंना घेऊन आलेला असतो. तर शारदा जीवाला म्हणत असते की तुम्हाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे, तर तुम्ही का खाल्लेत? चला, आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. तेव्हा आता जीवा नकार देतो, म्हणतो की मला फक्त नंदिनीच हवीये. तर गुड्डूही म्हणतो की मी सुद्धा नंदिनी भाऊजीला फोन केला होता, पण त्यांना माझं बोलणं खोटं वाटतंय. शारदा म्हणते की मीच आता नंदिनीला फोन करून घरी बोलावते. तर इकडे ऑफिसमध्ये सगळं काही रम्याच्या मनासारखं चाललेलं असतं. पत्रकार पार्थला नको ते प्रश्न विचारत असतात, तर काव्या आता सगळ्यांना सडीतोड उत्तर देऊन पुरून उरते. माझ्या पार्थने एवढं कष्ट केलं, वर्षभर त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं. विक्रम देशमुखांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांनी आज हा अवॉर्ड मिळवला. पण याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत नाही. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय याच्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. पण आज मी तुम्हाला सांगतेच, मी काव्या पार्थ देशमुख. प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ असतो, पण माझं भविष्य पार्थ देशमुख आहेत. काव्या आता पार्थच्या हाताला किस करत संपूर्ण जगाला ओरडून सांगते की मी त्यांची बायको आहे. तर रम्याचं तोंड पाहण्यासारखं होतं. आणि आता इकडे नंदिनी जीवाजवळ आली असते. ती खूप रडत असते. ती जीवाला म्हणते, तुम्हाला प्रॉन्सची ॲलर्जी होती, तरी तुम्ही प्रॉन्स का खाल्ले? जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं, त्यासाठी गुड्डू रिक्षा बघत असतो. पण एकही रिक्षा थांबत नाही. मग गुड्डू म्हणतो, आता कसं घेऊन जायचं? तेव्हा नंदिनी म्हणते की आपल्या डार्लिंगमध्ये. असं म्हणत ती स्वतः रिक्षा चालवत जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते.